नमस्कार सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा ना इथला. माझं नाव संकेत वसंत दामू, मुक्काम उदापूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अच्छा, आपण जे हे पीक घेतलेलं आहे, हे कोणतं पीक आहे? म्हणजे मिरचीचं पीक आहे, तर ती व्हरायटी कोणती सर आपली? व्हरायटी ज्वेलरी व्हरायटी. ज्वेलरी. अच्छा, यापूर्वी आपण कोणते कोणते पिकं घेत होते बुवा? म्हणजे आपण फ्लॉवरचा एक व्हिडिओ आहे तुमचा जुना, ओके. आणि त्याच्यानंतर हा आपण काढलेला आहे आत्ता. काढती मिरची आहे, तर ती किती दिवसांची आहे? लागवड करून किती दिवस झालेले आहे आत्ता? आज रोजी 29 मार्चची लागवड आहे. आज रोजी 60 दिवस झालेले. 60 दिवस. हां. अच्छा, आणि तुम्हाला माहिती डेव्हलपमेंट कशी वाटते बुवा या प्लॉटची? डेव्हलपमेंट एकदम क्लास आहे. फुटव्यांची संख्या जबरदस्त वाढलेली आहे. पानाची जाडी वाढून पान एकदम ग्रीनरी भरपूर प्रमाणात आली आहे. पानाचं लष्कर एकदम क्लीन झालेलं आहे. हां हां. आणि फुटव्यांची संख्या वाढून फुलांची संख्या जास्त लागून मिरची जास्त प्रमाणात लागलेली आहे. अच्छा. आणि नक्कीच उत्पन्नाची जास्त अपेक्षा आहे. हां. आणि उत्पन्न जास्त निघेल असं मला वाटतं. हां, आता एक तोडा झालेला आहे तुमचा असं बोलताय तुम्ही. काय तुम्हाला मार्केट काय भेटलं म्हणजे आता? सध्या पहिल्या तोड्याला 80 रुपये किलोची मार्केट भेटलेली आहे. अच्छा, 80 रुपये किलो. आणि इतर जे शेतकरी आता मिरची करतायत त्यांना किती मार्केट भेटते? सध्या आपली ज्वेलरीची लागवड सध्या कमी आहे. हां बाकी जे मिरच्या आहेत जे सिमला वगैरे हां तर त्यांना कमी मार्केट आहे. हां. पण ज्वेलरीची लागवड कमी असल्यामुळे त्यांना रेट चांगले, त्या मिरचीला रेट चांगले आहे. अच्छा, आणि म्हणजे आता ही जी तुमचीवाली ज्वेलरी आहे, तीचीवाली लांबी वगैरे या पिकाची एकदम म्हणजे त्याचंवालं भरपूर लांबी झालेली आहे. तर ते तुम्हाला काय म्हणजे मार्केटमध्ये इतर शेतकऱ्यांपेक्षा काय असा बाजारभावात काही तफावत भेटते का? हो, तफावत होती. कारण का मिरची पाहिली तर एकदम ती मिरची शायनिंग एकदम क्लास आहे. आणि मार्केटमध्ये व्यापारी घेताना पटकन माल उचलतात आणि चांगला दर मिळतोय. अच्छा, आणि हे जे तुम्ही म्हणताय आता की याला पूर्वी काहीतरी आजार आलेला होता, म्हणजे आक्सा आलेला होता, तो आक्सा कसा कव्हर झाला? सुरुवातीला मी बेसोड डोसमध्ये बेडमध्ये युनायटेड बायोलॉजीचे न्यूट्री प्लस एक बॅग 40 किलो आणि बायोगोल्ड 40 किलो एक बॅग, तसं 10-26 आणि मायक्रोट्यून वापरले होते. त्यानंतर 15 दिवसात 4 रिटिंग केल्या. त्यानंतर कुठल्या प्रकारचा ट्रेस आक्सा वगैरे आला नाही. आणि त्यानंतर एक थ्रिप्सवरली स्प्रे काढला. आणि नंतर कुठल्या प्रकारे म्हणजे खत वापरल्यामुळे याचा मला असा फायदा झाला की एक 5 ते 10% म्हणजे मिरची झाडं ट्रेसमध्ये गेले. आणि एक पाऊस झाल्यानंतर पूर्ण प्लॉट कव्हर झालेला आहे. आणि आता सध्या प्लॉटची कंडिशन तुम्ही पाहू शकता, एकदम निरोगी प्लॉट आहे. हो, दिसतंय एकदम फ्रेश आणि नवीन फुटवे निघताय आता प्लॉटला पूर्णपणे. हे आहे तर याच्यासाठी ह्युमिक वगैरे काही वापरलेलं आहे का? म्हणजे अशा ग्रेड वगैरे, वॉटर सोल्युबल ग्रेड वगैरे कोणत्या वापरलेल्या आहे या पिकासाठी? हो सर, वापरले युनायटेड बायोनेचं बायो रूट गोल्ड हे एक ह्युमिक ॲसिड वापरलेलं आहे. अच्छा. त्याच्या वापरामुळे मला एक फरक जाणवला की मुळ्याची संख्या जबरदस्त वाढून पानांना ग्रीनरी भरपूर बनवत आली आहे. अच्छा, म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता की एकदम अशा मुळ्यांचं डायरेक्ट जाळं तयार झालेलं आहे पूर्णपणे, सफेद मुळ्यांचं. भरपूर अशा मुळ्या आहे या ठिकाणी, म्हणजे झाडाला पूर्णपणे अन्नद्रव्य उपलब्ध होत आहे जमिनीमधून. त्याच्यामुळे झाडाला आता कोणत्याही पण ट्रेसमध्ये नाही आहे. आणि काय झालेलं आहे झाडाचं की हे पानांची जी आकार वाढला आहे, तर त्यामुळे फळाचा सुद्धा तुमचा आकार वाढला आहे. कारण झाडाचा गुणधर्म असा आहे की ज्या झाडाचं पान मोठं त्या झाडाचं फळ मोठं भेटतं. जसं आपण डांगर म्हणतो, डांगरचं काय आहे की त्याचं पान मोठं आहे म्हणून त्याचं फळ मोठं आहे. आणि तेच आपण जर बोरीचं फळ जर घेतलं तर त्याचं पान छोटं आहे तर त्याचं फळ पण छोटं आहे. म्हणजे काय, आपल्याला कशावरती काम करायचं आहे? आज जमिनीवरती काम करायचं आहे. आणि आपलं जी टेक्नॉलॉजी आहे युनायटेड बायो एनर्जीचं जे रूट गोल्ड झालं किंवा न्यूट्री प्लस बायोक्रो गोल्ड, तर त्याने काय होतं आहे, आपल्या जमिनीची भूक भागते. त्याच्यामुळं काय होतं आहे की झाडाला अन्नद्रव्य बऱ्याचशा प्रमाणात उपलब्ध होतात. मग पानांचा आकार वाढणे, फुटव्यांची संख्या वाढणे, परत फुलगळ न होणे. आता हे बघा, एकदम असं स्ट्रॉंग असं फुल निघालेलं आहे एकदम झाडाला. त्याच्यामुळे काय होतं, ते ड्रॉपिंग पण होत नाही. इतकं ऊन पडतं आहे आता, सगळे जे शेतकरी आहे तर ते पूर्णपणे हीटला आता कंटाळलेले. पण तुम्हाला तसं काय जाणवलं का आता हीटचं? काहीच जाणवलं नाही. न्यूट्री प्लस आणि बायोग्रोड वापरल्यामुळे ना माझ्या झाडाची मिरची झाडाची ना पूर्णपणे सर्वतोपरी डेव्हलपमेंट होऊन, पाण्याची संख्या वाढून, फुटव्यांची संख्या वाढून, फुलांची सेटिंग होऊन फळदारणा चांगली झालेली आहे. आणि शायनिंग जास्त प्रमाणात आलेली आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना इथलं, म्हणजे जेणेकरून शेतकरी आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9561 77 78 47. थँक्यू सर. धन्यवाद.